पण आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखं साताऱ्यात आणण्यात आलेली या निमित्तानं पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। पुढील 10 महिने ही वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत। वाघनखं साताऱ्यात आली की अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया देत शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारचे आभार मानले। जे वाघनखांना बदनाम करतात त्यांना हात जोडून विनंती, कृपया बदनामी करू नका, वाघनखांबाबत कुणीही गैरसमज पसरू नये असं आवाहन करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला। ज्या वाघनखांची नोंद इतिहासात आहे त्या वाघनखांबाबत गैरसमज पसरू नका असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी सरकारकडे केली। ज्यांना वाघनखं आणायची नव्हती ते म्हणाले वाजत गाजत काढली नाही, मात्र ब्रिटिश सरकारने काही अटी लिहून दिल्यात, जर अटी शर्ती मोडल्या तर ते केव्हाही वाघनखे घेऊन जाऊ शकतात असं सडेतोड उत्तर शंभूराज देसाई यांनी विरोधकांच्या टीकेला दिलं। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात एमआयएमच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं। एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। विशाळगड अतिक्रमण प्रकरणामध्ये सरकारचा कट असून सरकार हे घडवतंय। अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण आहे। या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव होता, पोलिसांना का अडवलं गेलं नाही असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन काढता येणार आहेत। यासाठी मंदिर संस्थांकडून ॲप तयार करण्यात आले, त्यामुळे आता घरबसल्या सशुल्क पास काढता येईल। 22 जुलैपासून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने कोकण रेल्वेचा वेग मंदावलाय। मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस 2 तास उशिराने, एलटीटी मडगाव 2.5 तास उशिराने धावते, तर मंगळा एक्सप्रेस हाप्पा सुपरफास्ट एक्सप्रेस 1 तास उशिराने धावत आहे। कोल्हापुरात कराड तालुक्यातील कुमठा इथे महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। गेल्या 4 दिवसांपासून दरडीचा काही भाग रस्त्यावर येत होता आणि त्यामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली। आज ही दरड संपूर्ण रस्त्यावर आल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली। या दुर्घटनेत दरडीखाली 2 मृतदेह आढळले होते, मात्र आजच्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डी इथल्या पोलीस स्टेशन समोरील उड्डाण पुलावर ठिकठिकाणी तडे जाऊन पूल खचलाय। उड्डाण पूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर वाहते, तर कर्ली नदी इशारा पातळीवर वाहते। त्यामुळे बांदा आळवाडी परिसर, बांदा मच्छी मार्केटमध्ये पुराचं पाणी शिरलंय, तर अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातलाय। आंबेगाव तालुक्यातील गोहे आश्रमशाळेतील पोषण आहारात अळ्या सापडल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत उभाटा सेनेच्या वतीनं आदिवासी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। पीक विम्याच्या मागणीसाठी मयूर बोर्डे यांचं जाफराबाद इथे गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। 5व्या दिवशी बोर्डेंची तब्येत खालावली तरीही अद्याप शासनानं या आंदोलनाची दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसांपासून ठाकरे गटाचं चक्री उपोषण सुरू आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा, दिवसा मोफत वीज अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येतं। या आंदोलनाला माजी खासदार विनायक राऊतांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अहमदनगरच्या शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी उपोषण सुरू केलंय। उपोषणस्थळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून उपोषणाचा दुसरा दिवस करण्यात आला। यावेळी गोंधळाच्या कार्यक्रमातून विविध मागण्या करण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक झालेत। गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांची मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। नांदेडच्या रस्त्यांवरील खड्ड्यात बेशर्माची झाडं लावून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला। उभाटा युवा सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलंय। नांदेड शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन देखील खोदकाम करण्यात आलं, मात्र तक्रारी करूनही कंत्राटदारांनी खोदलेले खड्डे बुजवले नाहीत असा आरोप करण्यात आला।
मनमाड शहरातील शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले। अतिक्रमण हटवण्यासाठी अण्णाभाऊ साठेंच्या अनुयायांनी पालिकेच्या निषेधार्थ हाताची घडी आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन केलं। पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली। आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेली थर्मोव्हेरिटॉ इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अखेर सील करण्यात आली। महापालिकेचा 2,77,000चा कर थकवल्यानं कर संकलन विभागाकडून कारवाई करण्यात आली। थकीत कर न भरल्यास सील केलेल्या कंपनीच्या मिळकतीचा 21 दिवसांनंतर लिलाव करण्यात येणार आहे। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्यानं अपघात झाला। या घटनेत एक शाळकरी विद्यार्थी ठार झाला असून चालक आणि 2 विद्यार्थी जखमी झालेत। चंद्रपूर जिल्ह्यातील नलेश्वर मोहाडी गावात बिबट्याने शिरकाव करत ग्रामस्थांवर हल्ला केला। या हल्ल्यात 6 ग्रामस्थ किरकोळ जखमी झालेत। वन विभागाने डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करत पिंजऱ्यात जेरबंद केलं। तपासणीनंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडलं जाणार आहे। परभणी शहरातील रोशनीनगरमध्ये 19 वर्षीय युवकाचा खून झाला। शाहरुख हुसेन पठाण असं या मृत युवकाचं नाव आहे। या प्रकरणी 4 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जुन्नरमधील महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको सुरूच आहे। जुन्नरचे आमदार अतुल बेनके सुद्धा रास्ता रोकोत सहभागी झाले। अंत्यविधीला जमलेल्या नागरिकांमध्ये ट्रक घुसून 4 ठार तर 8 ते 9 जण गंभीर जखमी झाल्यानं नागरिक आक्रमक झाले। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।